स्वतःचा परमनंट ड्रायव्हर समजून माझ्या बहिणी रात्री अपरात्री मला घेऊन गेल्यात गावाला. काय करायला? तर रील. बघा आता ही कोरिओग्राफर माझी मोठी बहीण, ही डान्स करणारी छोटी, त्यांची मुलं. ती नवीन आली आहे ना रील, ती नवीन रील बनवतात. हे तर रील बनवून खाऊन पिऊन घ्यायचं आणि मस्त चिल करायचं. आणि पुढे आम्ही मस्त शेगडी पेटवली. तिथे आमचं छोटंसं क्रिशोने खूप मज्जा केली. सकाळी उडून मस्त वातावरण होतं. ताईने मस्त चपात्या बनवल्या, शात बुडून फर्स्ट क्लास खाल्लेली चपाती. मग आमचा स्वराज बेटा मस्त क्रिकेट खेळतोय. तो पण कुठे? माझ्या कारच्या समोर. काच फोडण्यासाठी का काय कळत नाही. आणि हा माझा चिंटू, त्याला शशावाण्याच्या दुकानात सारखं पाठवायचं, हे आण ते आण ते आण ते आण. सगळ्यांसोबत आम्ही मस्त चकाचक नाश्ता केला आणि फटाके उडवायला घेतले. मातीत फटाके भरायचे, उडवायचे, लाकडात भरायचे, उडवायचे, हेच काम करायचं. हा जो ब्ल्यूवाला आहे ना माझा पोरगा, ज्याला माचीस पण लावता नाही, तो आज फटाके लावतोय. परत गावातली सगळी छोटी 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 मुलं आमची क्रिकेट बघायला आली. फटाके लावायचे, क्रिकेट खेळायचं. मस्त पोरांची मजा चालू आहे गावाकडे. शहरात काय एवढं मजा नाहीत ना. मस्त गावामध्ये पोरं मस्त खेळत आहेत. ती छोटी छोटी आमची पोरं आली सगळी क्रिकेट बघायला. आणि शशावाण्याच्या दुकानात पेप्सी आणायची. स्पेशल आमची पेप्सी नाही द्यायला पाहिजे, पण खातो तो. आता गीताचा छोटा पोरगा जो लाकडात फटाके लावतो. सगळं आवरून जेवण केलं, निघालो, गाडी काढली आणि सगळे गाडी काढून गाडीत भरपूर लोक कोंबले आम्ही. आणि आम्ही आता निघालो आहे फार्म हाऊसला. आमच्या भावाचं एक छोटंसं चकाचक फार्म हाऊस आहे. तिथे आम्ही सगळ्या बहिणी निघालो आहे. त्यांनी मला सुट्टी घ्यायला लावली आहे आणि तिकडे आम्ही सगळे जाऊन मजा करणार. आणि आम्ही ज्या बहिणींची पोरं सगळी जी गँग आहे एकाच गाडीत कोंबणार आहोत. आणि तुम्ही पुढे बघा, आमच्या छोट्या ड्राईव्ह स्कूलच्या कारमध्ये आम्ही किती लोक कोंबले. आणि काउंटिंग करायला माझा मुलगा आहेच. आता आम्ही तिकडे फार्म हाऊसला पोचलो आहे. तिकडे एक एक करून उतरत आहेत. बहीण गाडी चालवते, त्याचाच आता फायदा घेत आहेत माझा. सगळ्यांना आपल्या ट्रिपला घेऊन जायचं असेल तर आपण रेडी आहे. मुलांचं एकच काम, धावायचं. हा आहे फार्म हाऊस. इकडे तुमची खायची सगळी सोय आहे. मस्त स्विमिंग पूल आहे आणि आपल्या जवळच आहे घराच्या, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. कधी पण गेलं तरी होतं आहे. स्विमिंग पूलमध्ये पोरांनी मजा केली आहे. इतकी मजा केली आहे की थंडीने कुडकुडून गेले, पण त्यातून ते बाहेर आले नाही. अगदी संध्याकाळपर्यंत त्या स्विमिंग पूलमध्ये बसले होते. ते इतकं थंड पाणी होतं पण बसले होते. मग थोडा वेळ मजा केली, रील बनवल्या, आम्ही पण थोडी मजा केली आणि निघालो. बाय.